ओम साईराम मित्रांनो. तर माझ्या मम्मीने ही बघा गुढीपाडव्यानिमित्त किती छान अशी रांगोळी काढलेली आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं की गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बघा आम्ही किती छान अशी गुढी उभारलेली आहे. आणि बघा खाली छोटंसं असं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आणि बघा किती छान अशी गुढी आहे. या दिवशी पासून मराठी नववर्षाची सुरुवात होती. ग्रंथात असं लिहिलेलं आहे की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली व रामजींनी लंकेचा अधिपती रावणाचा वध केला व इतर राक्षसांचा वध केला व 14 वर्षाचा वनवास भोगून ते अयोध्येत परतले. म्हणून या दिवशी अयोध्येत गुढी उभारण्यात आली. ओम साईराम मित्रांनो. तर सर्वात पहिली मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर या जेवायला आज बघूया माझ्या मम्मीने काय काय मेनू बनवले गुढीपाडव्यानिमित्त. सर्वात पहिले श्रीखंड, त्यानंतर छोले, त्यानंतर शिरा आणि मसाला राईस, त्यानंतर भजी, करंजी आणि मुटगुळी आणि 2 पुऱ्या या जेवायला. थोडंसं कामानिमित्त आम्ही बाहेर गेलो, त्यामुळे व्हिडिओ अपलोड करण्यास उशीर झाला. तर व्हिडिओ पाहण्यास धन्यवाद.